आपल्याला आठवत असेल 3 महिन्यापूर्वी आम्ही 2 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या। महानगरपालिकेचं जे कचऱ्याचं टेंडर आहे त्याच्या संदर्भात 3 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या। पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हे स्पष्ट केलेलं की या टेंडरमध्ये कार्टेल आहे आणि गुजरात आणि दिल्लीच्या काही कंपन्या आहेत ज्यांना हे काम देण्यासाठी एक कार्टेल तयार करण्यात आलेलं आहे। आणि महानगरपालिकेचं जे एस्टिमेट आहे, जे महानगरपालिकेने जे एस्टिमेट तयार केलेलं वाटतं 4000 कोटी, त्याच्यापेक्षा 32% अधिक मी हे टेंडर दिलं जाणार आहे। हे टेंडर ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्याला सांगितलं होतं। त्याच्यानंतर आम्ही दुसरी पत्रकार परिषद घेतलेली, त्यावेळेला हे काम कुठल्या कुठल्या कंपन्यांना मिळणार त्या कंपन्यांची नावं आम्ही तुम्हाला दिलेली। त्याच्यामध्ये एजी एन्व्हिरो, मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट, दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, प्राईम एन्व्हिरो या कंपन्या क्वालिफाय होतील हे आम्ही सांगितलं होतं। त्याच्यानंतर दुसरं पाकिट ओपन केलं, ह्याच कंपन्या क्वालिफाय झाल्या। म्हणजे आम्ही जे आधी सांगितलेलं टेंडर ओपन व्हायच्या आधी त्याप्रमाणे ते घडलं। त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होतं की कुठलं काम कुठल्या कंपनीला मिळणार, त्याप्रमाणे काल परवा महानगरपालिकेने ते टेंडर ओपन केलं। त्याप्रमाणे ग्रुप 1 मध्ये एजी एन्व्हिरोला काम मिळालं, ग्रुप 2 मध्ये जे आम्ही सांगितलेलं मेट्रो वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं, ग्रुप 3 मध्ये मेट्रो वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं, ग्रुप 5 मध्ये दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं, ग्रुप 6 मध्ये दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं, ग्रुप 7 मध्ये प्राईम एन्व्हिरोला काम मिळालं आणि पुन्हा 8 मध्ये एजी एन्व्हिरोला काम। म्हणजे जे आम्ही ग्रुप सकट सांगितलं होतं ते काम तसंच्या तसं टेंडर ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्या सगळ्यांना सांगितले। याच्यामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार आहे हे सांगून आयुक्तांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही। जी आमची माहिती आहे त्यानुसार ऍडिशनल कमिशनर जे एक आहेत त्यांनी याच्या संदर्भात थर्ड पार्टी लीगल ओपिनियन मागवलं होतं। लीगल ओपिनियन निगेटिव्ह आलं। त्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा टाकला की लीगल ओपिनियन उपलब्ध करून द्या। महानगरपालिकेने ते अजून लीगल ओपिनियन आम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही। पण आमची माहिती ज्या अर्थी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती आधी सांगितलेल्या आहेत त्या अर्थी आमची माहिती कन्फर्म आहे की लीगल ओपिनियन सुद्धा याला निगेटिव्ह आलेलं। आणि मुळामध्ये जी टेंडरची कॉस्ट होती ती 4000 कोटीवरनं साधारण 6600 कोटीच्या वर चाललेली आहे। मग 4000 कोटीचं टेंडर 6600 कोटीला का दिलं जातंय, कुठल्या कंपन्यांना दिलं जातंय, या कंपन्यांची कोणाचे लागेबंदे आहेत, याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं, ते नाव पुन्हा एकदा घेतोय, सनी पांड्या। हा माणूस या सगळ्या गोष्टींच्या पाठी इन्व्हॉल्ड आहे। ही गुजरातची कंपनी आहे। त्या सनी पांड्याचा फोटो सुद्धा मी आपल्याला मागच्या वेळा दाखवलेला, तो आताही उपलब्ध आहे। आणि या सनी पांड्यानी हे सगळं कार्टेल तयार केलंय। याच्यामध्ये गगराणी साहेबांवर काय प्रेशर आहे मला माहित नाही। आणि एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा हे टेंडर त्यांना द्यायची सरकारला का आवश्यकता आहे? का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आर्थिक गणितासाठी हे सगळं मॅनेज केले जाते? बरं, 32 कोटी अबोव जे मी सांगतोय ते ऍक्च्युअल 60 कोटीपर्यंत जात आहे। कारण 46% जी लेव्ही आहे कामगारांची लेव्ही जी नव्हती पहिली, पूर्वी रेटमध्ये असायची, आता ते एक्स्ट्रा देतात। म्हणजे हे पालिका खिशातून देणार आहे म्हणून ते टेंडर 32 नाही 60% वर जाते। आणि मग हे लोकांचे पैसे अशा पद्धतीने खायचे आणि तेच निवडणुकीमध्ये वापरायचे, ही मोडस ऑपरेंटी आत्ताचं सरकार करतंय का? आणि जर माझा प्रश्न असा आहे तर इतरांचे भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष जर बोलते की ह्याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार, स्वतः जर भ्रष्टाचार करणार आहेत
त्यांना पहारेकरी म्हणून बसलेले ना 5 वर्ष. मग आज हे असं का वागतायत? कोणाला सनी पांड्या कोण आहे हा माणूस? हा सनी पांड्या माणूस, ही कंपनी जी आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट सनी पांड्याची, हा सनी पांड्या कोणाचा कोण आहे? हा गुजरातचा माणूस आहे. हा कोणाचा कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे. हा, आणि सनी पांड्यांबद्दल अजून एक माहिती. गुजरातचे जे राज्यसभेचे खासदार होते भारतीय जनता पक्षाची, त्यांचा मुलगा सनी पांडे. मग ह्याला फेवर करण्यासाठी हे टेंडर तयार केलंय का? ह्याला फेवर करण्यासाठी महाराष्ट्रातनं पैसे देणार आहात का तुम्ही? जे आम्ही टॅक्स रूपात, आम्ही कर स्वरूपात जे पैसे भरले ते पैसे तुम्ही त्याला देण्यासाठी हे सगळं टेंडर मॅनेज केलंय का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही आणि आता महानगरपालिकेने मध्ये एक निर्णय घेतलेला की सध्या जे कार्यरत ठेकेदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना 1 वर्षभराची मुदत द्यायची आणि नवीन महापालिका जेव्हा अस्तित्वात येईल, निवडणूक आहे, तेव्हा नवीन टेंडर तुम्ही स्टँडिंग कमिटी समोर आणा आणि त्याचा काय तो लोकांसमोर येऊ दे. पण तसं न करता निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या 1 महिन्यावर आधी तुम्ही एवढ्या घाईघाईने या व्यक्तींसाठी टेंडर का मंजूर करताय? हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण. एवढी घाई कोणासाठी आहे, कशासाठी आहे? आणि माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे की ते भ्रष्ट नाहीये, पण नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट नाहीयेत असं म्हणून होणार नाही. या सगळ्या गोष्टीची चौकशी ही मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे. ते कोणासाठी फेवर करायला महानगरपालिका काम करते, हा कोणाचा माणूस आहे, या सगळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आणि जर आम्ही 1 आठवड्याची मुदत देतोय महानगरपालिकेला 8 दिवसाची, जर झालं नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही स्वतः बसून राहू जोपर्यंत याची चौकशी लावत नाही. आम्ही तिथनं हटणार नाही हे आयुक्तांनी लक्षात घ्यावं. आणि हा आमचा शेवटचा इशारा आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, या प्रकरणाचं सत्य बाहेर येत नाही, याची चौकशी लावली जात नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत. उपोषण नाही, धरणं म्हणजे उपोषण स्टाईल नाही. आम्ही धरणं धरून बसू. मग आयुक्त कॅबिन मध्ये राहतील, आम्ही आयुक्तांच्या कॅबिन मध्ये राहू. आयुक्त घरी जातील तर आम्ही घरी जाऊ. हे आम्ही आयुक्तांना स्पष्टपणे सांगतो. आम्ही त्यांना 10 वेळेला भेटीची वेळ मागितली, 10 वेळेला पत्र दिलेली आहेत. आयुक्त आम्हाला या प्रकरणात वेळ देत नाहीये, म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाहीये. टेंडर काढलंय ना. हो, कारण याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. आमच्याकडे पुरावे आम्ही दिलेले आहेत. याची उत्तरं नाही आहेत आयुक्तांकडे, म्हणून टाळाटाळ चालू आहे. पण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही, हे टेंडर रद्द होत नाही, आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसू. कधी बसू, काय बसू ते आम्ही योग्य वेळी सांगू.